शुभ सकाळ सर्वांना, गुड मॉर्निंग। तर माझ्या सगळ्या ताईंचं, काकींचं, काकूंचं आणि माझ्या गोड मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वप्नपरी। तर आमची श्रीषासुद्धा आता इकडे उठली आहे आणि सकाळचे 9:15 वाजले आहेत। तर माझी घरातली कामं जी असतात सकाळची ती झालेली आहेत। मिस्टरांचा टिफिन, देवपूजासुद्धा माझी झालेली आहे। तर इकडे मी 1 कप चणे 8 तासासाठी भिजत ठेवले होते। चणे मी 2 वेळा स्वच्छ धुवून नंतर त्याच्यात पाणी टाकून ते 8 तासासाठी भिजत ठेवले होते। तुम्ही रात्रभर सुद्धा ते भिजत ठेवू शकता। आता मी चण्यातील पाणी काढून ते कुकरमध्ये काढून घेतले आहेत। चण्यामध्ये आता मी 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। यानंतर याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेणार आहे। चणे शिजतानाच त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं की चण्याला ते आतून सुद्धा मीठ लागतं। यानंतर आता आपण याच्यावर कुकरचं झाकण ठेवून 15 मिनिटासाठी 7 ते 8 शिट्या काढून घेणार आहोत। इकडे चणे शिजले आहेत। कुकर थंड झाल्यानंतर मी त्याचं झाकण काढून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता चणे छान असे शिजले आहेत। आता आपण चना मसाला बनवूयात। यासाठी इकडे मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1.5 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत। जिरे चांगले तेलात तडतडले की याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेणार आहे। यानंतर याच्यामध्ये मी बारीक बारीक 2 कांदे चिरून घेतले आहेत, ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे। कांदा तेलामध्ये आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा आपल्याला तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा तेलात चांगला भाजला आहे। आता याच्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहे। इकडे मी 1 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे, तीसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतली आहे। टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे। टोमॅटोसुद्धा तेलात चांगला भाजला आहे। कडेने बघू शकता तेल सुटलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे। आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला तेलात चांगली भाजून घ्यायची आहे। त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ती तेलात चांगली भाजून घ्यायची आहे। यानंतर याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे। थोडीशी हळद टाकून घेतली आहे। यानंतर याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा धने पावडर टाकली आहे। अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेणार आहे। यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे। आता आपल्याला हे मसालेसुद्धा तेलात चांगले भाजून घ्यायचे आहेत। याला तेल सुटेपर्यंत हे मसालेसुद्धा आपल्याला तेलात चांगले भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला ते खूपच कोरडे वाटत असतील तर याच्यामध्ये तुम्ही थोडं पाणी टाकून हे मसाले तेलात चांगले भाजून घेऊ शकता। मसाले इकडे बघू शकता चांगले भाजले आहेत। याला तेल सुटलं आहे। आता आपला हा मसाला चांगला भाजला आहे। याच्यामध्ये आता मी शिजलेले चणे टाकून घेणार आहे। चणे टाकताना याच्यातील थोडे चणे मी साईडला काढून घेतले आहेत आणि बाकीचे चणे आणि त्यातील पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। आता आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। यानंतर मी जे चणे काढून घेतले होते ते मी मिक्सरला थोडे मॅश करून घेणार आहे। चणे मी अशा पद्धतीने मिक्सरला थोडे बारीक करून घेतले आहेत। आता मी ते या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहे। याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला थोडा थिकनेसपणा येतो। आता आपण ते याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता किंवा जाडसर हवी असेल तर तुम्ही इतपतच ठेवू शकता। मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। आता मी हे मिक्स करून घेणार आहे। हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर मी 10 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे। 10 मिनिटानंतर आता आपण झाकण उघडून बघणार आहोत। आपली चना मसाला भाजी खूप छान शिजली आहे। माझी भाजी पण बनली आहे। तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर त्यानंतर इकडे चपात्यासुद्धा झालेल्या आहेत। आता मी टिफिनसुद्धा भरून देणार आहे। मस्त अशी चना मसाला आणि चपात्या।
तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मी इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे. मी पाऊचमधलंच दूध घेऊन येते. तर इकडे मी दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध मी बारीक गॅसवर गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर मी फ्रीजला ठेवून देणार आहे. त्यानंतर मी दूध फ्रीजला ठेवलं होतं. तुम्ही इकडे बघू शकता किती जाड अशी साय धरली आहे. बारीक गॅसवर आपण दूध तापवून फ्रीजला ठेवलं ना की अशा पद्धतीने जाडसर अशी त्याची साय पकडते. तर यानंतर इकडे मी किचन ओटासुद्धा स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता मी चहासुद्धा ठेवला आहे. मी माझ्यासाठी गॅसवर चहा ठेवला आहे. आता मी सकाळी सकाळी मस्त असा चहा घेणार आहे. तुम्हीसुद्धा या चहा घ्यायला. तर चहालासुद्धा आता उकळी येत आहे. आता मी चहा घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. आज आहे संकष्टी. तर आमच्या बिल्डिंगच्या खाली गणपती बाप्पा आहेत. तर श्रीषासुद्धा आमची घरात बसून, तर तीसुद्धा घरी बसून खूप कंटाळते. तर तिला मी थोडं खाली घेऊन फेरफटका मारून आणणार आहे. चला तर मग बघूया. यानंतर मी श्रीषाला खाली घेऊन आली आहे. तर इकडे गणपती बाप्पांची पूजासुद्धा सुरू होती. थोडा वेळ आम्ही बाजूला थांबलो. तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी गणपती बाप्पांची पूजासुद्धा झाली आहे सकाळी सकाळी. यानंतर इकडे आमच्या इथे दर मंगळवारी आणि संकष्टी दिवशी गणपती बाप्पांची संध्याकाळची आरती असते. तर आमची श्रीषासुद्धा तुम्ही इथे बघू शकता गणपती बाप्पांना कसा नमस्कार करते. तर मी थोडा वेळ तिला इकडून तिकडून खालीच घेऊन फिरले, कारण बाहेर खूप ऊन होतं. तर मी तिला बाहेर घेऊन गेली नाही. त्यानंतर मी तिला माझ्या मैत्रिणीच्या घरी घेऊन आली होती. तर तिला चालायचं होतं, तर मला ती बसायला देत नव्हती. अशा पद्धतीने मी तिला चालवत होती. तर बघू शकता ती कशी चालते इकडे. यानंतर बघू शकता आमच्या श्रीषाचं काय सुरू आहे. तर मैत्रिणीच्या घरी ती थोडा वेळ खेळलीसुद्धा आणि मी सुद्धा आणि मैत्रिणी दोघी आम्ही मिळून थोडा वेळ गप्पा मारल्या आणि यानंतर आम्ही घरी आलो. श्रीषाला मी रेग्युलर खाली घेऊन जात नाही. तिचे बाबा असतील तर सुट्टीच्या दिवशी तिला खाली घेऊन फिरवून आणतात. तर ती कंटाळते घरी बसून, म्हणून मी सुद्धा तिला खाली घेऊन गेली होती. तर मी श्रीषाला आता खाली घेऊन गेली होती. तर ती घरात एकटी अशी कंटाळते, तर मी तिला खाली घेऊन गेले होते बिल्डिंगच्या खाली. तिकडे ती थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यानंतर तिथे थोडा वेळ खेळली. त्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या घरी तिकडे सुद्धा ती थोडा वेळ खेळली. त्यानंतर घरी आलो, तिला आंघोळ घातली आणि आता तिला झोपवलं. ती झोपल्यानंतर माझी बाकीची कामं झाली. तर अजून मला कपडे सुकत टाकायचे आहेत. मी पाठीमध्ये मशीन लावली आहे, तुम्हाला मशीनचा सुद्धा आवाज येत असेल. तर मी कपडे सुकत टाकून घेणार, त्यानंतर जेवण करून घेणार. तर चला मग. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 2. तर ती 1 वाजता उठली आहे. त्यानंतर तिचं खाऊ झालं. आता ती इकडे मस्त अशी खेळत आहे. तर अशा पद्धतीने आमच्या श्रीषाचं खेळणं सुरू असतं. त्यानंतर ती खेळून कंटाळी की झोपून जाईल. व्लॉग खूप मोठा होत होता, त्यामुळे मी यानंतर काय व्लॉग बनवला नाही. तर व्लॉगची एंडिंग मी आता इथेच करत आहे. तर तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला? आमचा व्लॉग तुम्हाला आवडला का? आमचा व्लॉग तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला कसा वाटला आमचा व्लॉग? आमच्या श्रीषाचं तुम्हाला रुटीन आवडतं का? जर तुम्हाला खरोखर बघायला आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. धन्यवाद.